बिग बॉस मराठी सीझन 6 हा कधी येणार याची उत्सुकता सगळ्यांनाच होती। गेले 1.5 वर्ष झाले होते एक गाजलेला सीझन, पण त्याच्यानंतर बिग बॉसच्या मेकर्स कडून काहीच उत्तर येत नव्हतं किंवा काहीच प्रदर्शन येत नव्हतं की बिग बॉस मराठी सीझन 6 हा कधी प्रदर्शित होणार आहे। तर फायनली मित्रांनो, बिग बॉस वाल्यांनी मनावर घेतलं आणि बिग बॉस सीझन 6 हा 11 जानेवारी पासून चालू होत आहे। तुम्हाला माहिती मित्रांनो की हिंदी बिग बॉस मध्ये जसे बोरिंग कंटेस्टंट असतात, त्याच्या विरुद्धच मराठी बिग बॉस मध्ये खूप अफलातून कंटेस्टंट असतात आणि एक वर एक नगिने येत असतात। तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काही पॉसिबल कंटेस्टंट सांगणार आहे जे की खूप अतरंगी आहेत आणि बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये ते येऊ शकतात। मित्रांनो, सगळ्यात पहिलं नाव जे बिग बॉसच्या घरात यायला खूप चान्सेस आहे त्याचं नाव आहे हॉटेल भाग्यश्रीचे मालक नागेश मडके। हो मित्रांनो, नागेश मडके यांचं हॉटेल भाग्यश्री आहे। ते कायम जाहिरात करत असतात की क्वालिटी आणि क्वांटिटी आम्ही दोन्ही देत असतो, व त्यांचा अतरंगी अंदाज, त्यांची पर्सनॅलिटी बघून बिग बॉसच्या मेकर्सनी त्यांना बिग बॉस मध्ये घ्यायचं ठरवलेलं आहे। तर मित्रांनो, 2 नंबरला आहे अनुश्री माने। हो, अनुश्री माने ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि खूप साऱ्या कॉन्ट्रोवर्सीज मध्ये पण ती येत असते, त्यामुळे बिग बॉसच्या मेकर्सचं अटेन्शन पण तिने वेधून घेतलं आणि ती पण आहे बिग बॉसचं एक प्रथम नाव। त्यानंतर मित्रांनो, झटपट पटापट याचे मेकर, डायरेक्टर आणि संगीतकार म्हणजे डॅनी पंडित पण आपल्याला बिग बॉसच्या घरात दिसू शकतात। त्याच्या सोबतच आपल्याला सावळ्याची जणू सावली ह्या मालिकेमध्ये काम करणारी जी सावळी आहे, म्हणजे तिचं खरं नाव आहे प्राप्ती रेडकर, ती पण आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये दिसू शकते। तर मित्रांनो, त्यासोबतच आपल्याला बिग बॉसच्या घरामध्ये कॉमेडियन आणि फिल्म स्टार अथर्व रुके, ज्याचे व्हिडिओ बघून तुम्ही खूप हसत असताल, त्यांचे ते वेगवेगळे व्हिडिओ असतात, जसं की प्रतीकचा व्हिडिओ किंवा पुण्याच्या एसटीचा व्हिडिओ, हे व्हिडिओ खूप गाजलेले आहेत आणि ते लोकांना त्याचं कॅरेक्टर खूप आवडतं। पण मित्रांनो, बिग बॉसच्या घरामध्ये अथर्वचं कॅरेक्टर आवडतं का नाही हे पाहणं मनोरंजक राहील। तर मित्रांनो, बाकीची काही नावं आहेत ते पण बिग बॉसच्या घरात खूप डेंजरस नाव आहे, ते आता मी तुम्हाला सांगणार आहे। एक नाव असं आहे की गौतमी पाटील पण बिग बॉस सीझन 6 मध्ये आपल्याला बघायला भेटणार होती, पण गौतमी पाटील हिने व्हॉलंटरी हिचं नाव काढून घेतलेलं आहे आणि ती बोललेली आहे की मी माझ्या आईपासून लांब नाही राहू शकत आणि 3 महिने तर खूप झाले, मी माझ्या आईपासून 10 दिवस पण लांब नाही राहू शकत आणि त्यामुळेच मी बिग बॉसची ऑफर नाकारत आहे। तर मित्रांनो, असं गौतम पाटील बोललेली आहे, पण तुम्हाला माहिती आहे की बिग बॉस जाणलं जातं त्यांच्या सरप्राइजेससाठी, नाही बोलतात आणि तेच कॅरेक्टर नेमकी आणून ठेवतात, त्यामुळं काही गॅरंटी नाही मित्रांनो, गौतमी पाटील पण आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये बघायला भेटू शकते। तर मित्रांनो, हे काही अतरंगी नाव आहेत की जे आपल्याला बिग बॉस सीझन 6 मध्ये बघू शकतात आपण। तर मित्रांनो, अजून पण नाव आहेत जसं की मानसी नाईक, ऍक्ट्रेस मानसी नाईक, ही पण आपल्याला पॉसिबल चान्सेस आहे की ही पण आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये दिसू शकते। तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं की अजून कोणते कोणते कॅरेक्टर हे बिग बॉस मध्ये घ्यायला पाहिजे होते, किंवा जे नॉर्मल पब्लिक असतं आपल्यासारखं त्यांच्यामधून पण बिग बॉस वाल्यांनी 1-2 जण घेतले पाहिजे की नाही? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा। व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा, व जर तुम्ही आमच्या चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।